हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. बघा, मुंबई महानगरपालिकेमध्ये जे JNMच्या वेकन्सी आल्या आहेत त्या रिगार्डिंग तुम्ही अपडेट पाहिलंच असेल. सो त्या एक्झामच्या रिगार्डिंग जो डिटेल टॉपिक लिस्ट आहे किंवा कोणते सब्जेक्ट तुम्हाला प्रिपेअर करावे लागणार आहेत याविषयी जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी बघा, अकॅडमीमध्ये ANM आणि JNM याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत. जे ANM किंवा JNM या बॅचमध्ये तुम्हाला जे काही फीचर्स असणार आहेत त्यामध्ये प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तुमचा जो सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर. आणि या ANM JNMची ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच पण अवेलेबल आहे. मेंटॉरशिप बॅचमध्ये हे सगळे फीचर्स ऍड असणार आहेत, पण त्याचसोबत दर 10 स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि ते मेंटॉर तुम्हाला हेल्प करणार आहे तुमची जी काही डेली स्ट्रॅटेजी आहे ती डिझाईन करण्यासाठी आणि तसेच तुमच्या टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली जे पण सब्जेक्ट तुमचे वीक असणार आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी. या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8329588625 या नंबरवरती. बघा, आणि सध्या अकॅडमीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त ऑफर सुरू आहे. जर तुम्ही अंगणवाडी असेल, ANM JNM स्टाफ नर्स, नर्सिंग ऑफिसर, टेट, सेट, नेट यापैकी कोणत्याही एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही बॅच परचेस करू शकताय 2000 रुपीजमध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी आहे 1 इयर. ठीक आहे. सो 2000 रुपीजमध्ये तुम्ही 1 इयरसाठी बॅच जॉईन करू शकता, पण ही ऑफर लिमिटेड असणार आहे 31 मार्च पर्यंत. त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत प्रिपरेशन करत असाल आणि बॅच जॉईन केली असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून द्या. ही जी ऑफर असणार आहे ती 31 मार्च पर्यंतच व्हॅलिड असणार आहे. ठीक आहे. सो बघा, या व्हिडिओमध्ये आपण डिटेल सिलेबस जो काय असणार आहे तुमच्या JNMच्या एक्झामसाठी तो काय असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला माहित आहे की ही जे एक्झाम होते त्यामध्ये टेक्निकल सेक्शन आणि नॉन टेक्निकल सेक्शन असे 2 सेक्शन असतात. मग नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये बघा, इंग्लिश असेल, मराठी, जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी हे जे 4 सब्जेक्ट आहेत ते नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये येतात. मग इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रामर कशावरती क्वेश्चन असणार आहे तर इंग्लिश ग्रामरवरती क्वेश्चन विचारले जाणार आहे. स्पॉटिंग एरर टाईपचे क्वेश्चन पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात आणि इंग्लिशचे तुम्हाला 10 क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि ते 20 मार्क्ससाठी विचारले जातात. ठीक आहे. सो नॉन टेक्निकल जे 4 सेक्शन आहेत त्या प्रत्येक ईच सेक्शनमध्ये 10 क्वेश्चन्स विचारले जातात आणि ते जे आहेत 20 मार्क्स त्यांची 20 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. बघा, आणि मराठीमध्ये काय असणार आहे तर मराठीमध्ये पण मराठी व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार या सगळ्यांवरती क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर बघा, जनरल नॉलेज सेक्शनमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन विचारले जातात आणि त्यामध्ये इंडियन पॉलिटी, जॉग्राफी, हिस्ट्री याच्यावरती पण काही क्वेश्चन डिझाईन होतात. त्यानंतर लॉजिकल ॲबिलिटी सेक्शनमध्ये मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंग याच्यावरती क्वेश्चन्स डिझाईन केले जात आहेत. हे ईच सेक्शनमध्ये 10 क्वेश्चन्स फॉर 20 मार्क्स असे विचारले जातात. ठीक आहे. सो जो तुमचा नॉन टेक्निकल सेक्शन आहे तो 40 मार्क्ससाठी 40 क्वेश्चन्स त्यावरती विचारले जात आहेत, 10 क्वेश्चन ईच. आणि हा जो असणार आहे 80 मार्क्ससाठी हा सेक्शन असणार आहे. आणि बघा, मेन जो तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहेत ते 60 क्वेश्चन्स विचारले जातात एक्झाममध्ये आणि 120 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. म्हणजे एका क्वेश्चनला 2 मार्क्स असं डिव्हिजन केलेलं आहे. सो टेक्निकल सेक्शनमध्ये 60 क्वेश्चन्स विचारले जातात 120 मार्क्ससाठी. मग आता या टेक्निकल सब्जेक्ट्समध्ये कोणते इम्पॉर्टंट सब्जेक्ट तुम्हाला स्टडी करावे लागणार आहे याची डिटेल लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, यामध्ये जे टॉपिक तुम्हाला स्टडी करावे लागणार आहे त्याच्यात मेनली तुम्हाला नर्सिंग फाउंडेशन या सब्जेक्टचा स्टडी करावा लागणार आहे. त्याच्यानंतर मेडिकल सर्जिकल नर्सिंग, देन नर्सिंग एज्युकेशन, पेडियाट्रिक नर्सिंग, देन मेंटल हेल्थ नर्सिंग. बघा, मेंटल जे डिसीजेस, डिसऑर्डर आहे त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला या टॉपिकमध्ये करावा लागणार आहे. त्यानंतर असणार आहे नर्सिंग मॅनेजमेंट, नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स, देन ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजिकल नर्सिंग, देन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, सायकोलॉजी हे सगळे सब्जेक्टचा डिटेल स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे. आणि सोशोलॉजी, न्यूट्रिशन अँड डायटिक्स, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री हे 16 तुमचे मेन जे आहेत ते इम्पॉर्टंट टेक्निकल सब्जेक्ट आहेत. तुम्हाला या 16 सब्जेक्टचा स्टडी या टेक्निकल सेक्शनच्या अंडर करावा लागतो. सो दॅट तुम्ही हे जे काही 60 क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही एक्झाममध्ये प्रॉपर वेनी सॉल्व्ह करू शकता. सो येत्या लक्षात, हे जे काही टेक्निकल तुमचे सब्जेक्ट असणार आहेत ते 16 सब्जेक्ट आहेत आणि त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे.
आता याच्यासाठी रिगार्डिंग जी काही बुक लिस्ट असेल किंवा आणखी जो काही गायडन्स रिक्वायर्ड असेल ते त्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर बघा हे जे काय होते ते इम्पॉर्टंट 16 सब्जेक्ट आहेत तुमच्या टेक्निकल सिलेबसचे. ठीक आहे. बघा आणि अकॅडमीमध्ये ANM आणि JNM याच्यासाठी बॅच सुरू झालेली आहे आणि तुम्हाला जे काही हे टेक्निकल सब्जेक्ट सांगितले त्या रिगार्डिंग त्याचे नोट्स पण बॅचेसमध्ये अवेलेबल असणार आहेत. जर तुम्ही बॅच परचेस केली तर तुम्हाला ई-बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात. मग या रिगार्डिंग जर काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8329588625 या नंबरवर. बघा आणि सध्या गुढीपाडव्यानिमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे. तुम्ही ANM JNM असेल, अंगणवाडी असेल किंवा नेट, सेट, टेट यापैकी कोणत्याही एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही कोणतीही बॅच जॉईन करू शकता 2000 रुपीजमध्ये. आणि त्याची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती 1 इयर इतकी असणार आहे. पण ऑफर जी आहे ती लिमिटेड आहे 31 मार्च पर्यंत. त्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. आणि जर तुमचे फ्रेंड्स पण प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यापर्यंत पण ही इन्फॉर्मेशन शेअर करा. थँक्यू.